आज आपण मिरची आणि लिंबाचं लोणचं बनवणार आहोत. मिरची आणि लिंबू मी पूर्णपणे सुकवून घेतलेल्या होत्या आणि सुक्या कपड्याने स्वच्छ पुसून घेतलेल्या आहेत. इथे तुम्ही बघू शकता की मिरचीमध्ये एक छेद घेऊन मध्ये 2 भागामध्ये मी कट करून घेतलेली आहे. सगळ्या मिरच्या ह्या अशा पद्धतीने कट करून घ्यायच्या आहेत. लिंबू कट करून मी त्याच्या फोडी करून घेते. आपला हात, चमचा आणि भांडं हे पूर्णपणे सुकं असावं, ओलसरपणा असू नये. मी पूर्णपणे लिंबू एक 3 ते 4 लिंबू मी पिळून घेणार आहे. हे मी सगळे लिंबूच्या फोडी मिरचीमध्ये ॲड करून घेणार आहे. आता मी इथे 4 ते 5 चमचे मोहरी घेतलेली आहे. मोहरी थोडीशी गरम करून घेणार आहे. मोहरी गरम झाल्यानंतर मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करणार आहे. त्यानंतर इथे मेथीचे दाणे अर्धा चमचा थोडे गरम करून घ्यायचे आहेत. ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करून थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. आणि आता हे आपलं लिंबू आणि मिरचीचं जे आहे भांडं, त्याच्यामध्ये हळद 1 चमचा ॲड केलेली आहे, मीठ ॲड केलेलं आहे. आणि त्यानंतर हे जे मिश्रण आपण पावडर तयार केलेली आहे मेथी आणि मोहरीची, ते ॲड करणार आहोत. मिश्रण पूर्णपणे असं फिरवून घ्यायचं आहे आणि डबा पूर्णपणे बंद करून ठेवायचा आहे एक 4 ते 5 दिवस. मिठाचं प्रमाण आणि तेलाचं प्रमाण आवश्यक ते असावं, तरच लोणचं व्यवस्थित टिकतं. दुसऱ्या दिवशी बघू शकता तुम्ही की मिरची मुरत चाललेली आहे. हा 3रा दिवस आहे. 3ऱ्या दिवशीचं तुम्ही मिरची बघू शकता की मिरचीला एकदम असा मऊपणा आलेला आहे. हा 4थ्या दिवशी मी मिरचीमध्ये थोडंसं मीठ ॲड केलेलं होतं. आता 5व्या दिवशी मी ह्याला फोडणी देणार आहे. तेल, हिंग आणि लसूण ॲड करून चांगली तेल तापल्यानंतर गॅस बंद करणार आहे. तेल थोडं थंड झाल्यानंतर हे जे आपण 5 दिवस हे असंच ठेवलं होतं, हे चांगलं डबा हलवून घ्यायचं आहे. डबा उघडल्यानंतर त्याच्यामध्ये बघू शकता इथे तुम्ही की किती मिरची छान सॉफ्ट झालेली आहे. मीठ घालणार आहे. मीठ आवश्यक असतं, कारण लोणचं टिकायचं असेल तर तेल आणि मिठाचं प्रमाण योग्य त्या प्रमाणात हवं आहे. आणि हे जे मी तेल घेतलं होतं, ते तेल मी ह्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. पूर्णपणे मिक्स करून डबा बंद करून ठेवायचं आहे. हे मिश्रण लोणच्याचं तुम्ही काचेच्या बरणीत किंवा प्लास्टिकच्या बरणीमध्ये हवाबंद डब्यामध्ये ठेवलं की हवा, ओलसरपणा आणि किडे आत जात नाहीत. त्यामुळे लोणचं जास्त काळ टिकतं, चव कायम राहते. तेल आपण नंतर टाकल्यामुळे त्याचा वासही येत नाही. आणि नेहमी लोणचं काढताना सुक्या चमच्याने लोणचं काढावं. ओलसरपणा जाऊ देऊ नये, तर नक्की लोणचं जास्त दिवस टिकेल.